रामकृष्ण हरी. आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांना अतिशय आनंदाचा व प्रेरणादायी दिवस आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण आज या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये आज त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना भरीव निधी दिली आणि विशेषतः त्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत जगतपिता श्री विठ्ठल व माता रुक्मिणी व त्यांची परिवार देवता यांची जितकी काही उर्वरित राहिलेली कामे आहेत त्या सर्वांच्या विकासासाठी आज मोठा निधी दिला. खरं तर आज आम्हाला खूप दुःख पण याचं होतंय की गेल्या वेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा यांनी अर्थसंकल्प मांडत असताना 73 कोटीचा भरीव असा निधी देऊन सर्व वारकऱ्यांना आनंदित केले होते. आज दादा नाहीत याचं आम्हाला तीव्र दुःख आहे. पण या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी आज 5 ज्योतिर्लिंगाचा विकास असेल, कुंभमेळ्यासाठी भरीव निधी असेल, तसेच आज महानुभाव पंथातील लोकांसाठी सुद्धा आज मोठा निधी देण्याचं आज त्यांनी अभिवचन दिलेलं आहे व मराठीतील जे दर्जेदार साहित्य आहे त्याचा इतर भाषेमध्ये आज अनुवाद करून ते सगळीकडे प्रचार व प्रसार करायचं अभिवचन दिलेलं आहे. मला निश्चितपणे अभिमानाने सांगावंसं वाटतं की यामध्ये माऊलींनी लिहिलेली ज्ञानेश्वरी असेल, श्रीमंत जगद्गुरूचा ज्याला आम्ही 5वा वेद म्हणून गणतो हा श्रीमंत जगद्गुरूंचा गाथा असेल आणि संपूर्ण भागवताचा सार जो एका स्कंधामध्ये आणायचं काम संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. असे अनेक दर्जेदार ग्रंथ आहेत. त्याची भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात इतर भाषेमध्ये करायचं काम यावेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. एक मंदिरे समितीचा सहअध्यक्ष या नात्याने मी महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार मानतो व आज ते नुसतंच वारकऱ्यांच्या मागे नाही तर संपूर्ण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या भाविकांच्या मागे व तसेच त्यांचा पंढरपूरचा पांडुरंग तर दैवत आहेच आहे, अशा वारकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी आज भरीव निधी देऊन आज जी पूर्तता केली त्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीच्या वतीने व सहअध्यक्ष या नात्याने या राज्य शासनाचे व मुख्यमंत्र्याचे मनपूर्वक आभार मानतो. रामकृष्ण हरी.